हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण मला दुसरी संधी देत आहात आणि तुम्ही नेहमी माझ्यासोबत राहणार आहात ना? अनयाच्या या शब्दांकडे पाहत सोहेल शांतपणे म्हणाला, हो, यात मी खोटं काय बोललो? मी तुला आधीच सांगितलं नव्हतं का की आता आपण दोघं वेगळं होणार नाही. आपण आपल्या नात्याला आणखीन एक संधी देणार आहोत. आता आपलं लग्न झालं आहे, तर ते निभावण्यात काय हरकत आहे? आणि प्रेमाचं म्हणशील तर प्रेम असो वा नसो, नातं तरी निभवता येतच. म्हणूनच आता मी अंजलीला इथून पाठवू इच्छितो. खरं तर हे माझ्यासाठी सोपं नाही, कारण ती माझी लहानपणापासूनची एकमेव मैत्रीण आहे. ज्या काळात माझ्यासोबत कोणीच नव्हतं, त्या प्रत्येक कठीण क्षणी ती माझ्या पाठीशी उभी राहिली आहे. पण आता मला सावध राहावं लागेल. माझ्यामुळं तिचं आयुष्य वाया जाऊ नये, असंच मला वाटतं. आणि हो, मला तुझीही माफी मागायला हवी. तू मला अनेकदा सत्य सांगायचा प्रयत्न केला, पण मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणून आय एम रिअली सॉरी. सोहेलचं बोलणं ऐकून अनया आश्चर्याने म्हणाली, म्हणजे तुम्हाला सगळं कळलं आहे? अंजलीने मला मारण्याचा प्रयत्न केला होता, हे सुद्धा. पण तुम्हाला हे सगळं कसं कळलं? थांबा एक मिनिट. मी जेव्हा तुम्हाला अंजलीची डायरी वाचायला सांगितलं होतं, तेव्हा तुम्ही खरंच तिची डायरी वाचायला गेलात का? अनयाचं बोलणं ऐकून सोहेल तिला तिरक्या नजरेने पाहत होता, जणू एखादं कार्टून पाहत असल्यासारखा. साहजिकच अनयाने असं काही सांगितल्यावर तो पुरावा पाहू इच्छितच होता. तेवढ्यात घरातील नोकर नाश्ता घेऊन तिथे आले. त्यांनी टेबलावर नाश्ता ठेवला आणि शांतपणे निघून गेले. हे पाहून सोहेल नाश्ता करू लागला. सोहेल नाश्ता करत आहे हे पाहून अनया तोंड वाकडं करत म्हणाली, तुम्हीही ना खूपच विचित्र आहात. असो, मला काय फरक पडतो? तुम्हाला सत्य कळलं आहे, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. तसं पाहिलं तर तुम्ही आता ऑफिसला जाणार आहात ना? मग मीही तुमच्यासोबत येऊ शकते का? कारण मला अविनाश. इतकंच बोलून तिला अचानक जाणवलं की घाईघाईत ती कुणाचं नाव घेत आहे. इकडे नाश्ता करत असलेला सोहेल अनयाच्या तोंडून अविनाश हे नाव ऐकताच हात हवेतच थांबला. त्याने मान वळून बारीक डोळे करून विचारलं, काय म्हणालीस? अविनाश? म्हणजे आज तू अविनाशला भेटायला जाणार आहेस? सोहेलचं बोलणं ऐकून अनया हसत म्हणाली, अरे नाही, आकृती. ती माझी मैत्रीण आहे, जी नुकतीच परदेशातून परत आली आहे. मी फक्त तिला भेटायला जाणार होते. अविनाश? तुम्हाला अविनाशचं नाव कसं ऐकू आलं? तुम्हीही ना फारच विचित्र आहात. तुम्हाला नेहमी अविनाशचंच नाव का ऐकू येतं? मी तर फक्त माझ्या मैत्रिणीलाच भेटायला जात आहे आणि काही हरकत नाही. तुम्ही मला लिफ्ट देऊ शकत नसाल तर मी स्वतः निघून जाईन, असं म्हणत अनया घाईघाईने नाश्ता करू लागली. अनयाचं वागणं पाहून सोहेलला समजून चुकलं होतं की ती त्याच्याशी खोटं बोलत आहे. कारण जेव्हा जेव्हा ती खोटं बोलते तेव्हा ती सतत नजर चुकवण्याचा प्रयत्न करते आणि यावेळी ती तसंच करत होती. थोडा वेळ शांततेत गेल्यानंतर सोहेलने नाश्ता संपवला, जागेवरून उठला आणि अनयाकडे पाहत म्हणाला, तू तुझ्या मैत्रिणीला नंतर भेट, आज माझ्यासोबत चल. मला तुला शॉपिंगला न्यायचं आहे. मी लक्षात घेतलं आहे की आपलं लग्न झाल्यापासून, म्हणजे आपल्या लग्नानंतर, तू माझे पैसे अजिबात खर्च केलेले नाहीस. तुला शॉपिंग करायची असेल तर मोकळेपणाने कर. कबीरने मला सांगितलं होतं की तुला शॉपिंग खूप आवडतं, पण माझ्या घरात आल्यानंतर माझ्यामुळे तुला हे सगळं सोडावं लागत होतं. सोहेलचं बोलणं ऐकून अनयाचे डोळे अक्षरशः चमकले. शॉपिंग करणं हे तिचं स्वप्नच होतं. ती हवी तेव्हा पूर्ण दिवस शॉपिंग करू शकत होती, रोजही करू शकत होती. शॉपिंगशिवाय तिचा एकही दिवस जात नसे, ऑनलाईन असो व ऑफलाईन. पण सोहेलच्या घरी आल्यानंतर तिला जाणवलं होतं की लग्नानंतर तिने शॉपिंग फक्त तेव्हाच केलं जेव्हा एखाद्या बिझनेस पार्टीला जायचं असायचं. अन्यथा इतका वेळ होऊनही
तिने स्वतःसाठी साधे कपडेही घेतले नव्हते. हे सगळं आठवून अनया आनंदाने म्हणाली, खरंच तुम्ही मला शॉपिंगला घेऊन जाणार आहात? ठीक आहे, मग मी कॅन्सल करते. माझ्या मैत्रिणीला नंतर भेटेन. पण आधी हे सांगा, तुम्ही मला शॉपिंगला कधी नेणार आहात? कारण मला तयारही व्हायचं आहे. मी आत्ताच तुमच्यासोबत येऊ शकते का? तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असताना मी तुमच्या केबिनमध्ये बसून राहीन आणि मग ऑफिसचं काम संपल्यावर आपण शॉपिंगला जाऊ. नाहीतर तुम्हाला घरी पुन्हा यावं लागेल. अनयाची सततची बडबड ऐकून सोहेलने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, आता सकाळचे 10 वाजले आहेत. 2 तासात मला एक मीटिंग अटेंड करायची आहे. आधी मीटिंग होईल, त्यानंतर मला एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन मॅनेजरशी बोलायचं आहे. ते सगळं काम झाल्यावरच मी तुला शॉपिंगला घेऊन जाईन. आणि तसंही समोरासमोर जाऊन शॉपिंग करण्यातच खरी मजा असते. तोपर्यंत तू घरी थांबू शकतेस, नाहीतर माझ्यासोबत ऑफिसमध्येही येऊ शकतेस. पण एक वचन द्यावं लागेल. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तू कोणतीही शैतानी करणार नाहीस. सोहेलचं बोलणं ऐकून अनया लहान मुलीसारखी तोंड वाकडं करत त्याच्याकडे पाहू लागली. ती म्हणाली, मी काही खोडकरपणा करत नाही. मी नीटच वागते आणि मी वचन देते की मी कुठलीही अडचण निर्माण करणार नाही. ठीक आहे ना? मग आता आपण जाऊया. हे म्हणत अनयाने हसत सोहेलचा हात धरला आणि लहान मुलीसारखी त्याचा हात हलवू लागली. अनयाची ही वागणूक पाहून सोहेलच्या मनात हसू येत होतं. कारण शॉपिंगचं नाव निघालं की अनया अगदी लहान मुलासारखी वागू लागायची. काही वेळ तिथे थांबल्यानंतर तो अनयाला घेऊन तिथून निघून गेला. दुसरीकडे इशिताची झोप उघडली तेव्हा तिला जाणवलं की ती खोलीत एकटीच आहे. कबीर अजून घरी आलेला नव्हता. कारण कळेना, पण तिला कबीरची आठवण आली. तिने लगेचच फोन हातात घेतला आणि कबीरला कॉल केला. पण फोन स्विच ऑफ येत होता. त्यामुळे तिची काळजी आणखीनच वाढली. कबीरने तर सांगितलं होतं की तो रात्रीपर्यंत घरी येईल. मग अजूनपर्यंत तो आला नाही का? हे सगळं विचार करत असतानाच तिला आठवलं की कबीरसोबत त्याचा असिस्टंटही होता. मग तिने त्यालाच फोन का करू नये असं ठरवून तिने असिस्टंटला कॉल केला. पण त्याचाही फोन स्विच ऑफ होता. आता मात्र इशिता पूर्णपणे अस्वस्थ झाली. ती लगेच बेडवरून उठली, फ्रेश झाली आणि खाली आली. तिथे तिला फक्त मोहन खन्ना बसलेले दिसले. ते पाहून ती त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली, पापा, तुम्ही कबीरजींना पाहिलं आहे का? म्हणजे ते ऑफिसला गेले आहे का? इशिताचं बोलणं ऐकून मोहन खन्नांनी घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे साधारण 7 वाजले होते. एवढ्या लवकर? कबीर ऑफिसला जाण्याचा प्रश्नच नव्हता. हो, एखादी महत्त्वाची मीटिंग किंवा बिझनेस ट्रिप असेल तरच तो लवकर निघायचा. त्यामुळे मोहन खन्नांना चांगलंच माहिती होतं की या वेळेला कबीर कुठे असेल. ते हसत इशिताला म्हणाले, कबीर, तो या वेळेला जिममध्येच असेल. तू विसरलीस का? या वेळेला तो नेहमी जिममध्ये असतो. इतकं ऐकताच इशिता काहीही न बोलता धावतच जिमच्या खोलीकडे गेली. जिममध्ये पोहोचल्यावर तिने पाहिलं की कबीर पुशअप्स करत होता. त्याला सुरक्षित पाहून इशिताच्या जीवात जीव आला. वेळ न दवडता ती थेट त्याच्याकडे गेली. तोपर्यंत कबीर पुशअप्स संपवून उभा राहत होता. तेवढ्यात इशिताने मागून येऊन त्याला घट्ट मिठी मारली. अचानक झालेल्या मिठीमुळे कबीर क्षणभर तोल जाऊन पडणारच होता. पण त्याने स्वतःला सावरलं. जेव्हा त्याला कळलं की त्याच्या मागे इशिताच आहे, तेव्हा तो थोडा आश्चर्यचकित झाला. कारण त्याला तिचं शरीर थरथरत असल्याचं जाणवलं. त्याने लगेच तिला स्वतःपासून थोडं दूर केलं आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला, काय झालं? तू एवढी घाबरलेली का आहेस? काही त्रास आहे का? असेल तर मला सांग. मी तुझ्या सगळ्या अडचणी दूर करीन. कबीरचं बोलणं ऐकून इशिता त्याच्याकडे पाहत म्हणाली,
मी उठले तेव्हा खोलीत नव्हता. मला वाटलं की तुम्ही पूर्ण रात्र घरीच आला नाहीत. त्यामुळे मला खूप अस्वस्थ वाटायला लागलं. तुम्ही सांगितलं होतं ना की तुम्ही एका मिशनवर जाणार आहात. म्हणून मला भीती वाटत होती की तुम्हाला काही झालं तर नाही ना. पण तुम्ही इतके वाईट का वागता? तुम्ही आलात तर मला सांगायचं होतं ना. किमान मला उठवायला तरी हवं होतं. इशिताचं बोलणं ऐकून कबीरला खूप बरं वाटलं. इशिताला त्याची एवढी काळजी आहे याची जाणीव होऊन तो मनापासून आनंदी झाला. तिची ही अस्वस्थता त्याच्यासाठी फार खास होती. हे सगळं मनात ठेवत तो हसत म्हणाला, माझा जीव, तुला काय वाटतं? तुझा नवरा एवढा कमजोर आहे का, जो कुणाकडूनही मार खाऊन येईल? कबीर खन्ना कुणासमोर ना झुकतो ना मार खातो. मी पूर्णपणे ठणठणीत आहे आणि मी रात्रीच घरी आलो होतो. पण तू शांतपणे झोपलेली होतीस म्हणून तुला उठवलं नाही. नाही तर तू जागी असतीस ना, तर मी तुझ्यासोबत काय केलं असतं याची तुला कल्पनाही नसती. कबीरचा अर्थ इशिताला लगेच समजला आणि तिचा चेहरा लाजेने लाल झाला. हे सगळं पाहून कबीरला अजूनच छान वाटत होतं. आज त्याला असं वाटत होतं की तो इशितासोबत अगदी मनमोकळेपणाने बोलू शकतो, जरी त्या त्यांच्या खाजगी गोष्टी असल्या तरीही. तो हे सगळं विचार करत असतानाच त्याची नजर इशिताच्या ओठांकडे गेली. झोपेतून उठून ती अंघोळ करून आली होती. तिने कोणताही मेकअप केला नव्हता. कबीरची काळजी करताना ती स्वतःकडे लक्ष द्यायलाच विसरली होती. त्यामुळे तिचे ओठ अधिकच सुंदर दिसत होते. ते पाहताच कबीरच्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण झाली. त्याला त्या क्षणी इशिताला जवळ घ्यावंसं वाटू लागलं. इकडे इशितालाही जाणवलं की कबीरने अजून टी शर्ट घातलेला नाही आणि व्यायामामुळे त्याच्या अंगावर घाम चमकत होता. तिची नजर त्याच्या मजबूत शरीरावर गेली. त्याचे सिक्स पॅक पाहून ती अक्षरशः मोहित झाली. ती इतकी हरवून त्याच्याकडे पाहत होती की तिला कळलंच नाही कबीर तिच्याकडे पाहत आहे. कबीरने जेव्हा पाहिलं की इशिता कशी त्याच्या सिक्स पॅककडे एकटक पाहत आहे, तेव्हा त्याने तिचा हात धरला आणि थेट त्याच्या सिक्स पॅकवर ठेवत म्हणाला, तूही स्पर्श करून पाहू शकतेस. हे तुझंच आहे. कबीरने हे मुद्दामूनच म्हटलं होतं. तो तिला थोडं छेडायचं इच्छित होता, पण इशिता इतकी उत्साहित झाली होती की त्याचं बोलणं तिच्या लक्षातच आलं नाही. ती फक्त ते स्पर्श अनुभवत होती. जसं तिचे हात त्याच्या सिक्स पॅकवर फिरत होते, तसं कबीरला एक वेगळीच जाणीव होत होती. आयुष्यात पहिल्यांदाच कुणी त्याला अशा प्रकारे स्पर्श केला होता. ही भावना त्याच्यासाठी अगदी नवीन होती. त्याच्या अंगात एक उष्ण लहर संचारू लागली. तेवढ्यात इशिताने पटकन हात मागे घेतले आणि म्हणाली, आय एम सॉरी. म्हणजे तुमचे सिक्स पॅक? मी कधी सिक्स पॅक पाहिलेच नव्हते आणि आज समोरून पाहते म्हणून मला कळलंच नाही. तुम्ही दिसायला खूपच छान वाटताय. खरंच तुम्ही रोज जिम करता का? इशिताचं बोलणं ऐकून कबीर हसत म्हणाला, हो, मी रोज जिम करतो. त्यामुळे मला खूप शांतता मिळते. दिवसभराचा सगळा थकवा निघून जातो. तू चाहलीस तर तूही करू शकतेस. कबीर हे ऐकून इशिता थोडीशी आश्चर्यचकित झाली. तेवढ्यात कबीरला काहीतरी सुचलं. त्याने लगेच इशिताचा हात धरला आणि तिला ट्रेडमिलजवळ घेऊन गेला. स्वतःही तिच्याच बाजूला उभा राहिला. तिला पुढे उभं करून तो तिच्या मागे उभा राहून तिला ट्रेडमिल वापरायला शिकवू लागला. इशिता पहिल्यांदाच हे सगळं करत होती, त्यामुळे ती खूपच घाबरलेली होती. कोणतीच मशीन कशी वापरायची याची तिला कल्पनाच नव्हती. विशेषतः ज्या मशीनवर ती सध्या उभी होती हे कबीरच्या लक्षात आलं. तो हसत म्हणाला, घाबरू नकोस, मी तुझ्याच मागे आहे. मी तुला पडू देणार नाही. असं म्हणत त्याने ट्रेडमिल सुरू केली. मशीन हळूहळू चालू लागली तसं इशिताचे पाय थरथरू लागले. पहिल्याच क्षणी ती जवळजवळ पडणारच होती, पण कबीरने तिला घट्ट धरून स्थिर उभं केलं. तिच्या कानाजवळ येत तो हळूच म्हणाला, हळूहळू पावलं टाकायची आहेत. असं समजू नको की तू
रस्त्यावर चालतेस, तुला एका जागीच राहायचं आहे. ही मशीन आपोआप तुला चालायला लावेल. कबीरचे शब्द तिच्या कानात पडताच इशिताला गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं. तिचं शरीर गरम होत असल्याची जाणीव तिला झाली. कबीरनं पाहिलं की इशिता लाजत त्याच्याकडे पाहत आहे आणि तरीही ट्रेडमिलवर चालायचा प्रयत्न करत आहे. तो हसत म्हणाला, असंच असंच राहा, बघ तुला हळूहळू सगळं जमायला लागेल. कबीरच्या बोलण्यावर इशिताच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. काही वेळ तो तिला तसा शिकवत राहिला, पण अचानक त्याची नजर तिच्या खांद्यावर गेली. इशिताने त्या क्षणी ऑफ शोल्डर कुर्ती घातली होती, त्यामुळे तिचे खांदे ठळकपणे दिसत होते. कबीर स्वतःला आवरू शकला नाही. काहीही न बोलता तो पुढे झाला आणि तिच्या खांद्यावर आपले ओठ टेकवत तिला प्रेमाने किस करू लागला. इशिताला जेव्हा त्याचे ओठ आपल्या खांद्यावर जाणवले तेव्हा ती क्षणभर थरथरली. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिला असं वाटलं जणू ती स्वर्गातच आली आहे. हे सगळं तिच्यासाठी अगदी नवीन होतं. याआधी कधीच असं काही तिच्यासोबत घडलं नव्हतं. तिला कबीरला थांबवायचं होतं, पण ज्या पद्धतीने तो तिला प्रेम करत होता, आतूनच तिचंच मन होतं की तो कधीच थांबू नये. कबीरने पाहिलंय की इशिता त्याला थांबवत नाहीये, तेव्हा त्याला समजलं की तिलाही हे सगळं हवं आहे. त्याने तिचे दोन्ही हात धरून तिला स्वतःकडे ओढलं. ट्रेडमिल अजूनही चालूच होती आणि ते दोघं एकमेकांच्या खूपच जवळ होते. इशिताचं तोंड आता कबीरकडे वळलं होतं. कबीरने मशीनचा वेग कमी केला. मशीन हळूहळू चालू लागली आणि इशिताची पावलंही मंद झाली. त्याच क्षणी कबीर तिला मशीनला टेकवत तिच्या अगदी जवळ आला आणि काहीही न बोलता तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवून तिला किस करू लागला. आधीच जिममुळे कबीरचं शरीर तापलेलं होतं आणि इशिताच्या इतक्या जवळ येऊन त्याला आणखीनच उष्णता जाणू लागली. तो तिला सोडूच इच्छित नव्हता. याआधी त्याने इशिताला किस करताना तिला सांगितलं होतं की किस करताना श्वास घ्यायचा असतो. आज इशिताने ते लक्षात ठेवलं होतं. त्यामुळे कबीर थांबून थांबून तिला किस करत होता. सुरुवातीला त्याने तिच्या ओठांवर किस केलं. तिला थोडासा त्रास होत असल्याचं दिसताच तो थोडा मागे सरकला आणि पुन्हा तिच्या खांद्यावर किस करू लागला. इशिता पूर्णपणे बेभान होत चालली होती. तिला वाटत होतं जणू ती एखाद्या स्वर्गात पोहोचली आहे. फक्त आनंदच आनंद मिळत आहे आणि या आनंदाला कुणाची नजर लागू नये अशीच तिच्या मनात प्रार्थना सुरू होती. हे सगळं मनात विचार करतच तिने आपलं तोंड कबीरच्या छातीत लपवलं. कबीरला हे पाहून खूप बरं वाटलं. इशिता त्याच्यासोबत पूर्णपणे कम्फर्टेबल आहे हे त्याला जाणवलं. म्हणून त्यानेही तिला आपल्या बाहुपाशात घट्ट धरून ठेवलं. थोड्या वेळाने इशिता त्याच्यापासून दूर झाली आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली, मी असं म्हणत होते, तुम्हाला ऑफिसला जायचं नाही का? म्हणजे आता खूप उशीर झाला आहे. हे बोलताना ती लाजत होती, कारण कबीरचे हात तिला पुन्हा पुन्हा तिच्या कमरेवर जाणवत होते. कबीर मुद्दाम तिला छेडत होता. तो हळूहळू आपले हात तिच्या शरीरावर फिरवू लागला. इशिताला हे सगळं खूप विचित्र वाटू लागलं. तिला जाणवलं की काहीतरी अयोग्य आहे. तिने मान वर करून कबीरकडं पाहिलं. तो तिला शैतानी नजरेने पाहत होता. ते पाहून इशिताला खूपच लाज वाटली. तिने लगेच त्याला ट्रेडमिलवरून ढकललं आणि म्हणाली, तुम्ही खूप वाईट आहात. मी चालले, तुम्हाला ऑफिसला जायचं असेल तर तयार व्हा. असं म्हणत ती तिथून निघून जाऊ लागली. पण ती त्याच्या पुढून जाणार इतक्यातच कबीरने मागून तिचा हात धरला आणि तिला स्वतःकडे ओढत तिच्या कानाजवळ हळूच म्हणाला, काय झालं? मी काय केलं? कबीरचं हे ऐकून इशिता रागात म्हणाली, तुम्ही इतके बेशरम कधीपासून झालात? हे सगळं करताना तुम्हाला लाज वाटली नाही का? आणि वरून मला विचारता की तुम्ही काय करत होतात? आधी तुम्ही असे नव्हतात. इशिताने थोड्या तक्रारीच्या स्वरात म्हटलं. इशिताचं बोलणं ऐकताच कबीर हसत म्हणाला, काय सांगू? म्हणतात ना, बायको आल्यावर नवऱ्यात बदल होतो. मी कदाचित आधी असा नव्हतो, पण तुला पाहिलं की कसं कुमून जाणे. माझ्यातला खोडकरपणा जागा होतो.
सतत तुला जवळ धरून ठेवावंसं वाटतं. तुला सोडावंसं अजिबात वाटत नाही. माझं चाललं असतं तर मी ऑफिसचं काम सगळं सोडून आयुष्यभर तुलाच मिठीत घेऊन ठेवलं असतं आणि तुझ्यावर असंच प्रेम करत राहिलो असतो. अगदी जसं आत्ता केलं तसं. हे बोलून कबीर हसला. तेव्हा इशिता थोडी दूर जात म्हणाली, मला उशीर होतोय. ब्रेकफास्टही करायचा आहे. तुम्ही प्लीज तुमचा व्यायाम सुरू ठेवा. असं म्हणत ती पटकन तिथून निघून गेली. कारण तिला असं वाटत होतं की अजून एक क्षण तिथे थांबली तर ती स्वतःवरचं नियंत्रण गमावेल. त्या क्षणी तिला कबीरची किती गरज वाटत होती हे ती स्वतःला चांगलं माहिती होतं. कबीरला जाणवत होतं की तो तिला जवळ घेत असताना इशिता स्वतःला सावरायचा किती प्रयत्न करत होती. पण कबीरला असं वाटत होतं की इशिताने स्वतःवर नियंत्रण ठेवू नये. त्यामुळे त्याने मनाशी ठरवलं होतं की तो असं काहीतरी करेल की इशिता स्वतः त्याच्याकडे येईल. हा विचार करत तो हसला. टॉवेलने घाम पुसला आणि जिम रूममधून बाहेर पडला. काही वेळानंतर इशिता सगळ्यांना नाश्ता वाढत होती. तेवढ्यात कबीर ऑफिससाठी तयार होऊन तिथे आला. त्याला पाहताच इशिताचा चेहरा पुन्हा टोमॅटोसारखा लाल झाला. हे सगळं मयंक बऱ्याच वेळापासून शांतपणे पाहत होता. कबीर येताच तो हसत म्हणाला, काय झालं? भावाला पाहताच तुमचा चेहरा एवढा लाल का झाला? काहीतरी गडबड तर नक्कीच आहे. मयंकचं बोलणं ऐकताच इशिताने त्याच्याकडे अशा नजरेनं पाहिलं जणू म्हणत होती, कृपया थोडं तरी गप्प राहशील का? तो इशारा लक्षात येताच मयंक हसू लागला. तेवढ्या जान्हवी खन्ना त्याच्या खांद्यावर हलकासा मारत म्हणाल्या, अरे मूर्ख, तुला लाज कशी वाटत नाही? वहिनीशी असं बोलताना विसरलात का? तुझा भाऊ आणि बहिणी आता नवरा बायको झाले आहेत. त्यामुळे इशिताला लाज वाटणारच ना. आधी तू सांग, तुझ्या भावाचं लग्न झालं, पण तुझं लग्न कधी करणार आहेस? जान्हवी खन्नाचं बोलणं ऐकताच मयंकचा चेहरा एकदम उतरला. हे पाहून इशिता आणि कबीर दोघंही त्याच्याकडे पाहू लागले. तेव्हा वातावरण हलकं करण्यासाठी इशिता शांतपणे म्हणाली, मम्मी, आपल्याला दोघींना शॉपिंगला जाऊन खूप दिवस झालेत. आज आपण शॉपिंगला जाऊया का? अनयालाही बोलूया. तीही बऱ्याच दिवसांपासून आपल्यासोबत बाहेर गेलेली नाही. इशिताचं बोलणं ऐकून जान्हवी खन्ना आनंदाने म्हणाल्या, अगदी बरोबर बोलतेस तू. घरकामात इतकी गुंतली की स्वतःकडे लक्षच दिलं नाही. ठीक आहे, तू आत्ताच अनयाला कॉल कर. एक काम कर, कॉल तू लाव, मीच तिच्याशी बोलेन. हे ऐकताच इशिताच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. तिने पटकन फोन काढून अनयाला कॉल लावला आणि स्पीकरवर ठेवला. 2 मिनिटातच अनयाने कॉल उचलला. इशिता आनंदाने म्हणाली, अनया, आज तू फ्री असशील तर आमच्यासोबत शॉपिंगला येशील का? आज मी आणि मम्मी बाहेर जाणार आहोत, म्हणून तुलाही विचारलं. इशिताचं बोलणं ऐकून जान्हवी खन्ना हसत होत्या, पण त्या काही बोलणार इतक्यातच फोनच्या दुसऱ्या बाजूने अनया उत्साहात म्हणाली, नाही इशिता, आज मी येऊ शकत नाही. तुला विश्वास बसणार नाही, पण आज मी माझ्या नवऱ्यासोबत म्हणजे सोहेलसोबत शॉपिंगला जाणार आहे. त्याने स्वतः ऑफर दिली आहे. आधी तर तो मला शॉपिंगसाठी पैसेही नीट देत नव्हता आणि आज तोच म्हणतोय की तो मला शॉपिंग करून देणार आहे. मी खूप खुश आहे. मी तर म्हणते तूही भावासोबत जा. मग आपण दोघी मिळून आपल्या नवऱ्यांना चांगलाच धडा शिकू. इतका शॉक आहे ना आपल्याला घरात बंद ठेवण्याचा, तर त्यांनाही कळू देत की एवढ्या दिवसांनी आपल्याला बाहेर सोडल्यावर काय होतं. अनयाचं बोलणं ऐकून इशिता अक्षरशः गोंधळून गेली. काय उत्तर द्यावं हेच तिला कळत नव्हतं. कारण कबीरही तिथेच होता आणि घरातले सगळेच ऐकत होते. अनया सोहेलबद्दल काय बोलते याची इशिताला फारशी चिंता नव्हती. पण कबीरबद्दलही अनया अशाच तक्रारी करते हे कबीरला कळून गेलं असेल.
याची तिला भीती वाटत होती. स्पीकरवर अनयाचा आवाज ऐकताच कबीरने डोळे थोडेसे बारीक करत इशिताकडे पाहिलं. जणू विचारत होता, माझ्या पाठीमागे तू माझी तक्रार माझ्या बहिणीकडे करतेस. मी तुला कधी शॉपिंगपासून रोखलं आहे का? उलट मीच सांगतोय की तू शॉपिंग करायला हवीस. कबीरचे हावभाव पाहताच इशिता हसत म्हणाली, अनया, फोन स्पीकरवर आहे आणि सगळे घरचे तुझं बोलणं ऐकत आहेत. मम्मींनी सांगितलं होतं की त्या स्वतः तुझ्याशी बोलणार आहेत, म्हणून मी फोन स्पीकरवर ठेवला. तू माझं पूर्ण ऐकतच नाहीस आणि लगेच बोलायला लागतेस. असो, काही नाही. तुला यायचं नसेल तर ठीक आहे. तू भावासोबत जा. मी आणि मम्मी दोघीच जाऊ. हे ऐकून जान्हवी खन्ना हसत म्हणाल्या, असं काही नाही. आजच जायला हवं असं नाही. जर अनया सोहेलसोबत जात असेल तर तू कबीरसोबत जा. बऱ्याच दिवसांनी तुम्ही दोघं एकत्र बाहेर जाल. तुम्ही दोघं गेलेच पाहिजे. मी कुठे पळून जात नाही. मी कधीतरी जाईन. हे ऐकताच इशिताची नजर मोहन खन्नांकडे गेली, जे शांतपणे नाश्ता करत होते. ते पाहून तिच्या मनात एक कल्पना आली आणि तिने लगेच फोनमध्ये कुणाला तरी पटकन मेसेज टाईप केला. कबीर इशिताच्या सगळ्या हालचाली लक्षपूर्वक पाहत होता.